हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आपलं ठरलेलं जे उद्दिष्ट होतं बघा, त्या बोर्डच्या अनुषंगाने जी सिरीज आपण चालू केलेली आहे, ह्या सिरीज मध्ये सगळे थेरम्स मी कव्हर करणार आहे. हे थांबणार नाही. फक्त आता माझं कर्तव्य आहे, तुमचं एकही थेरम हातातून जाऊ देणार नाही. फक्त तुमचं कर्तव्य आहे प्रॉपर हे सगळे सिरीज पाहून घ्या बोर्डच्या एक्झामच्या आधी, जेणेकरून आपले 15चे 15 मार्क्स फिक्स असतील, गॅरंटीड. चला तर आपण बघा ट्रिग्नोमेट्री आपल्या कशाचे डेरिव्हेटिव्ह मध्ये तीनही थेरम कव्हर केलेले आहेत. आता इन्व्हर्सचे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्सचे 6 जे फंक्शन आहे, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक आणि कोसेक, हे 6 इन्व्हर्सचे इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलं जातं. तर या थेरम मध्ये मी एक प्रूव्ह करायला घेतलाय बघा. पहिला y sin इन्व्हर्स ऑफ x. चला स्टार्ट करूया. तर हे बघा आपलं सेंटेन्स दिलं जाईल, आपल्याला प्रूव्ह करायचंय sin इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² आहे. तर पहिलं तुमचं काय काम आहे बघा, याचं प्रूफ. बघा y काय सम दिलेलं आपल्याला गिवन, y दिलेला आहे sin इन्व्हर्स ऑफ x. y sin इन्व्हर्स ऑफ x. पहिलं तुम्ही यामध्ये हे करा की sin इन्व्हर्स y ची व्हॅल्यू दिलेली असते, पण आपल्याला y ची नाही x ची व्हॅल्यू पाहिजे असते. म्हणून मी काय केलं, हा x आहे तसा ठेवू. sin इन्व्हर्स आहे जो इकडे शिफ्ट केला लेफ्ट साइडला, पॉवर याचा निगेटिव्ह आहे पण लेफ्टला आला तो पॉझिटिव्ह होणार. म्हणजे काय होणार बघा, sin निगेटिव्ह होता इकडे पॉझिटिव्ह म्हणजे 1 येणार, sin चा पॉवर 1 नाही दिला तरी चालेल, म्हणजे sin y. नाउ आता जे x sin y आलाय, याला इक्वेशन आपण 1 देऊन ठेवूया, नंतर त्याचा यूज होईल. पहिले काय करणार, त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने नाही तर y ने डिफरन्शिएट करायचं आहे, कारण आपल्याला इन्व्हर्स थेरम यूज करायचा आहे. मग मी x ला जर डिफरन्शिएट y ने, तर x चा डेरिव्हेटिव्ह येणार बघा dx अपॉन dy. राइट साइडला sin चा डेरिव्हेटिव्ह असतो cos y. cos y dy बाय dx येणार नाही, कारण विथ रिस्पेक्ट टू y चे डेरिव्हेटिव्ह चालू आहे. चला cos y झालं. आता इथं आल्यानंतर बघा dx अपॉन dy ची व्हॅल्यू आपण नकोय, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx. सो मग आता काय करायचं, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला मी रेसिप्रोकल घेतलं तर dx अपॉन dy चा रेसिप्रोकल होणार dy बाय dx, आणि cos y चा रेसिप्रोकल होणार 1 अपॉन cos y. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. इथं आल्यानंतर एक फक्त तुम्हाला एक साधे ऍडजस्टमेंट लक्षात घ्या. इक्वेशन 1 मध्ये बघा, तुमचं जे आन्सर आहे बघा प्रोजेक्ट मध्ये, आन्सर x च्या फॉर्म मध्ये मिळवायचं आहे, पण आपलं आलेला आन्सर cos y आहे. मग इथं बघा cos ला कन्वर्ट फक्त x मध्ये करायचं आहे, पण इथे sin y ची व्हॅल्यू x आहे, आपल्याकडे cos आला, मग cos मधून मला कन्वर्ट करायचं sin मध्ये. मग त्याचं पण आपल्याला आहे काय, की आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी काय असते, sin स्क्वेअर x हे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x, याची आयडेंटिटी 1 असते. मला जर आता काय कशाची व्हॅल्यू पाहिजे बघा, समजा मला cos पाहिजे असेल तर cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर राईटला पाठवलं तर 1 मायनस sin स्क्वेअर x होणार. म्हणजे मला सांगायचंय काय, आयडेंटिटी माहिती आहे cos स्क्वेअर x 1 मायनस sin स्क्वेअर असते, पण cos स्क्वेअर ची आयडेंटिटी आहे, पण आपल्याला cos y. सो एक काम करायचं, dy अपॉन dx 1 अपॉन cos चा स्क्वेअर नाही आहे, मी काम करतो cos ला मग रूट मध्ये टाकतो, रूट मध्ये टाकला आणि cos चा बघा स्क्वेअर केला. लक्षात घ्या, कोणतीही टर्म रूट मध्ये घेऊन जात असाल तर त्याचा स्क्वेअर होऊन जातो. मग cos y रूट मध्ये गेला तर cos स्क्वेअर होऊन गेला. पण स्क्वेअर रूट जर असलं तर याला नेहमी दोन साइन असतात. स्क्वेअर रूट कशाचे काढलं ते आयदर प्लस असतं नाही आयदर मायनस असतं, म्हणून प्लस मायनस. मग इथं आल्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. आता मला वाटतं cos स्क्वेअर y ची आयडेंटिटी माहिती आहे. cos स्क्वेअर आयडेंटिटी काय असते, 1 मायनस sin स्क्वेअर. मी इथे यूज करतो 1 मायनस sin स्क्वेअर. आपल्याकडे व्हेरिएबल y असेल तर sin चं व्हेरिएबल पण y येणार. इथपर्यंत आलोय. आता फायनल dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 1 मायनस sin स्क्वेअर y. sin y ची व्हॅल्यू बघा इक्वेशन 1 मध्ये x आहे, तर sin चा स्क्वेअर आहे तर x चा स्क्वेअर होईल. रिझन देऊ शकता फ्रॉम इक्वेशन 1. मला वाटतं झालं. आता बस प्लस मायनस साइन चा प्रॉब्लेम उरलाय, तर प्लस मायनस साइन याच्यावरून डिसाइड करा काय गिवन कंडिशन दिली बघा आपल्याला. इथे म्हणायचं बट मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे तुमचा जो y व्हेरिएबल आहे मायनस पाय बाय 2 पेक्षा मोठा आहे, प्लस पाय बाय 2 पेक्षा लहान आहे. सो हे बघा, हे आपलं काय असतं, क्वाड्रंट ड्रॉ केला, इथं असतं 0, इथं आला 90 डिग्री म्हणजे प्लस पाय बाय 2. तेव्हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे म्हणून पॉझिटिव्ह पाय बाय 2, आणि जे निगेटिव्ह डायरेक्शन जर आले तुम्ही इकडे खाली तिथे असतो मायनस पाय बाय 2. बघा 0 टू पाय बाय 2 पॉझिटिव्ह डायरेक्शन, 0 टू मायनस पाय बाय 2 निगेटिव्ह डायरेक्शन.
मग या दोन क्वाड्रंट मध्ये तुमचा कोण आहे, कोणता व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे. मग हा क्वाड्रंट नंबर हा आहे आपला फर्स्ट आणि हा क्वाड्रंट नंबर आहे फोर्थ. पहिल्या फर्स्ट आणि फोर्थ मध्ये बघा मी इथे म्हणेल वाय लाईज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये, वाय लाईज इन दी फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. आणि जर पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये जर असेल तर पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये चेक करा y म्हणजे कोण, तर इक्वेशन 1 मध्ये म्हणजे आपल्या इथे या तुम्ही डेरिव्हेटिव्ह रूट कोणाला यूज केलं होतं बघा, cos y चा रूट यूज केलेला आहे. मग cos y बद्दल तुम्हाला चेकिंग करायला म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे ते चेक करायचं असतं. मग cos y तुमचा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसा आहे, म्हणजे cos y इज बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह असते, सगळे sin cos tan cos sec cosec. सेकंड मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह आणि कोसेक असतो. थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, कॉट असतो आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. मग मला सांगा पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस तर मग इथं पॉझिटिव्ह आहेच आहे, इथे पण कॉस पॉझिटिव्ह झाला. मग काय म्हणा, कॉस वाय इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये जर कॉस तुमचा पॉझिटिव्ह असेल तर मग काय सांगायचं बघा, कॉस वाय जर पॉझिटिव्ह असेल तर प्लस मायनस साइन पूर्णपणे रिमूव्ह झालं, फक्त आणि फक्त प्लस घ्या, dy by dx is equal to 1 upon root 1 minus x square. हे आपलं फायनल आन्सर. कसा हा थेरम होता, कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा. काही शंका असेल तर नक्की कमेंट करा आणि मला कळवा, त्या हिशोबाने मी तुमचं नक्की क्लिअर करेल. तरी मी चांगली क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतोय, तरी काही शंका येत असतील तर नक्की कळवा. दुसऱ्या थेरम वर येऊया, cos इनव्हर्स ऑफ x sin इनव्हर्स मागच्या पार्ट मध्ये कव्हर केलाय. आता sin इनव्हर्स वर येऊया, आपला cos इनव्हर्स वर येऊया. तर बघा या हा थेरम मध्ये पुन्हा प्रूफ स्टार्ट करूया. सेम प्रोसेस. काय गिवन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ x. पुन्हा काय करायचंय, दिलेली जी टर्म असते y ची व्हॅल्यू नको, आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. सो मग x इज इक्वल टू हा जो cos इनव्हर्स आहे निगेटिव्ह असतो, cos चा पॉवर इकडे आला तो पॉझिटिव्ह होणार, म्हणजे cos y. याला इक्वेशन 1 देऊया आणि याचं डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x ने नाही, विथ रिस्पेक्ट टू कशाने, y ने करणार आहात, कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे इनव्हर्स थेरमचा यूज करायचा आहे. पुढे x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर x चं डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy येणार. लक्षात घ्या x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, पण विथ रिस्पेक्ट टू x असेल तर. आता x चं डेरिव्हेटिव्ह 1 नाही, आता y चं डेरिव्हेटिव्ह 1 असेल कारण विथ रिस्पेक्ट टू y घेतोय, म्हणून x चं डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy. cos चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस sin y. डेरिव्हेटिव्ह झालं. आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला क्वेश्चनने विचारलाय dy बाय dx शोधायचा आहे, पण आपण काढलाय dx अपॉन dy. मग काय करा, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा रेसिप्रोकल जर घेतला तर हा dy बाय dx होणार आणि याचा रेसिप्रोकल होणार मायनस 1 अपॉन sin y. रेसिप्रोकल घेतलेला आहे. हा रेसिप्रोकल म्हणजे आपला काय असतो, इनव्हर्स थेरमचा यूज करतो आपण, त्याचा यूज झाला असं म्हणतो. आणि इथं आल्यावर sin y ची व्हॅल्यू नकोय, आपल्याला ते x मध्ये आन्सर मिळवायचं आहे. तर मग इथे काय करायचं बघा, जसं मी लास्ट थेरम तुम्हाला सांगितलंय, dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन sin ला आपण काय करायचं, रूट मध्ये घेऊन जा. रूट मध्ये जर घेऊन गेला तर sin चा स्क्वेअर होऊन जाणार, म्हणजे sin स्क्वेअर y. आणि रूट मध्ये घेऊन गेला तर कशाचा स्क्वेअर रूट प्लस और मायनस असतं, पण हे लक्षात घ्या रूट मध्येच का घेऊन गेला, कारण sin ची मला आयडेंटिटी यूज करायची आहे. बघ आता मला आयडेंटिटी यूज करता येईल. आयडेंटिटी काय यूज करायची आहे ते पण सांगूया. बघा इथं आलो dy बाय dx मायनस 1 अपॉन प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. sin स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी काय असते, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आपली आयडेंटिटी असते. पण मला काय पाहिजे, मला sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यूची गरज आहे. sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू प्लस cos स्क्वेअर राईटला शिफ्ट केला मायनस cos स्क्वेअर थिटा होणार. मग ही आयडेंटिटी रिप्लेस करा. sin स्क्वेअर आपल्याकडे इथे येणार 1 मायनस काय रे, cos स्क्वेअर थिटा म्हणजे आपलं कोण आहे, आपला व्हेरिएबल y, तो y यूज करा. बरं आयडेंटिटीज काय यूज केली आहे, तर याचंही कारण महत्वाचं आहे. dy बाय dx मायनस 1 अपॉन प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 1 मायनस इथे बघा cos स्क्वेअर y होता, इक्वेशन 1 मध्ये चेक करा, cos y ची व्हॅल्यू x आहे. मग cos y ची व्हॅल्यू जर x असेल तर cos स्क्वेअर y मग इथे x चा स्क्वेअर येणार. रिझल्ट देऊ शकता कशावरून आलेले आहे, ते म्हणायचं रिझल्ट फ्रॉम इक्वेशन 1. जर आता प्रश्न पडतो तुमचा, हा जो प्लस मायनस साइन असतं ते रिमूव्ह करायचंय. कसं रिमूव्ह करायचंय, मग इथं सांगायचं बट क्वेश्चन काय गिवन दिला आपल्याला, 0 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू पाय.
म्हणजे y कोणत्या क्वाड्रंट मध्ये 0 टू पाय मध्ये म्हणजेच बघा क्वाड्रंट ड्रॉ करतो मी हे पहा 0 इथे आला π/2 इथे आला पाय म्हणजे 180 म्हणजे क्वाड्रंट नंबर हा असतो फर्स्ट आणि क्वाड्रंट नंबर हा आहे आपला सेकंड पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये तुमचा कोण व्हेरिएबल येणार आहे बघा y इथे म्हणू शकतो मी therefore y lies in first and second quadrant आणि या दोन्ही क्वाड्रंट मध्ये कुणाची व्हॅल्यू चेक करायची y म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलेली टर्म बघायची डिफरन्शिएट वाली ही टर्म जी असते sin y ची टर्म तुम्हाला चेक करणं आहे मग मी सांगितलं निगेटिव्हचा साइन विचार करायचा नाही फक्त sin y बद्दल बोलायचं आहे मग इथं म्हणायचं बघा मग sin y इज फर्स्ट आणि सेकंड मध्ये बघा फर्स्ट मध्ये ऑल ट्रिगर पॉझिटिव्ह असतं म्हणजे साइन पण त्यात पॉझिटिव्ह आला आणि सेकंड मध्ये साइन कंपल्सरी पॉझिटिव्ह आहे मग याचा अर्थ फर्स्ट आणि सेकंड दोन्ही मध्ये पण साइन कसा आहे रे पॉझिटिव्ह आहे मग sin y इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट दोन्ही क्वाड्रंट मध्ये जर तुमचा साइन पॉझिटिव्ह असेल तेव्हा प्लस मायनस साइन पूर्ण रिमूव्ह होतं ओन्ली पॉझिटिव्ह आन्सर लिहिणार dy by dx minus 1 upon प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 1 मायनस x स्क्वेअर झाला बघा आपला थेरम प्रूव्ह झाला पण हे प्लस मायनस साइन जे होतं आपलं काय ठरलं दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस मायनस रिमूव्ह होणार ओन्ली पॉझिटिव्ह घेणार झाला आपला थेरम प्रूव्ह झाला चला तर या बोर्डचे 2 मार्क या प्रॉपर्टीचे घेऊन जा चला बघूया काय प्रॉपर्टी सांगते मित्रांनो बघा y इज इक्वल टू काय दिलंय मला tan इनवर्स ऑफ x ही छोटी प्रॉपर्टी आहे 2च मार्कासाठी असेल याला डिफरन्शिएट करण्याआधी ठरल्याप्रमाणे x ची व्हॅल्यू मिळवा tan इनवर्स जर लेफ्टला आला तर तो tan y होणार इथपर्यंत आले त्यानंतर याला इक्वेशन 1 म्हणतो आपण आणि याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपण x करतोय तो नाही आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे कारण आपल्याला इनवर्स थेरम यूज करायचा आहे तर x चा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy tan चा डेरिव्हेटिव्ह सर्वांना माहित आहे sec स्क्वेअर y फायनली dx अपॉन dy जो आहे आपल्याला मिळवायचं आहे ते dy by dx सो टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड मग इथे झाला dy by dx आणि इकडे रेसिप्रोकल जर घेतला तर 1 अपॉन sec स्क्वेअर y इथं आल्यानंतर dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन ऑलरेडी स्क्वेअर आहे sec स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी माहित असावी sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा ही आपली आयडेंटिटी आहे मग इथे मी रिप्लेस केलं sec स्क्वेअर ला 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या जागेवर आपला y व्हेरिएबल आहे आणि फायनल आन्सर dy अपॉन dx 1 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर y tan स्क्वेअर म्हणजे tan y ची व्हॅल्यू x होती सो इथे येणार मग ओन्ली x स्क्वेअर झाला बघा आपला थेरम एकदम इझी असा थेरम होता जो 2च मार्कांसाठी येईल 3 मार्कांची याची कॅपॅसिटी नाही चला तर भेटूया मुलं मित्रांनो पुढच्या पार्ट मध्ये हा एक थेरम आपल्या समोर पुढचा इनव्हर्सचा थेरम घेऊन येत आहे y इज इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ x चला तर बघूया काय थेरम सांगतोय पुन्हा गिवन काय आपल्याला दिलाय y इज इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ x पुन्हा ठरल्याप्रमाणे आपल्याला y नको आहे x ची व्हॅल्यू हवी आहे मग x पाहिजे असेल cot इनव्हर्स जर लेफ्टला शिफ्ट केला पॉवर निगेटिव्ह इकडे आला पॉझिटिव्ह म्हणजे cot y नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इथे आपण x न करता काय करणार आहात y हे विसरू नका x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे dx अपॉन dy आणि राइट साइडला cot चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस cosec स्क्वेअर y डेरिव्हेटिव्ह तर झालं पण आपले dx अपॉन dy नाही dy बाय dx विचारला गेलाय मग काय करायचं टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड dy अपॉन dx याचा cosec स्क्वेअर आहे याचा रेसिप्रोकल काय होणार तर -1 अपॉन cosec स्क्वेअर y चला ठरल्याप्रमाणे आता cosec स्क्वेअर ची आयडेंटिटी माहित असावी लागेल तर आयडेंटिटी असते बघा cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा ही आपली बेसिक आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रीची चला मग ही आयडेंटिटी यूज करतो इथे dy अपॉन dx इज इक्वल टू -1 अपॉन cosec स्क्वेअर ची आयडेंटिटी काय 1 प्लस cot स्क्वेअर थीटा मग इथे आला 1 प्लस cot स्क्वेअर थीटाचा व्हेरिएबल आपण कोण आहे y आणि फायनल आन्सर dy अपॉन dx राइट साइडला बघा -1 अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर y पण cot y ची व्हॅल्यू चेक करा इक्वेशन 1 मध्ये x आहे मग इथे येणार x त्याचा स्क्वेअर कारण cot चा स्क्वेअर आहे रिझन देऊ शकता फ्रॉम इक्वेशन 1
मला वाटतं आपला थेरम प्रूव्ह झालाय. हे आपला आन्सर असेल फायनल. बघा ही पण टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्सच्या दोन दोन मार्काची प्रॉपर्टीज आहे. चांगलं करून ठेवायचंय. बघा हे प्रॉपर्टी जरी असेल तरी विचारली जाते तुझ्यासाठी, म्हणून आपले क्लिअर असणं आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, मला वाटतं आपलं क्लिअर झाले असेल. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू सो मच. तुमच्या समोर पुढचा इनव्हर्स थेरम घेऊन येतो आहे, सेक इनव्हर्स ऑफ एक्स. चला तर बघूया. महत्त्वाचा थेरम असेल आणि मॅक्सिमम वेटेज पण असेल. चला याचा प्रूफ स्टार्ट करूया. फर्स्ट गिवन आहे y इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ x. पहिलं आपल्याला व्हॅल्यू मिळवायची असते x ची. हे लक्षात असू द्या. इनव्हर्स थेरम मध्ये सेक इनव्हर्स लेफ्टला आला तो पॉझिटिव्ह होणार, दॅट इज द सेक y. नंतर याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा एवढे थेरम बघून ठेवा जेणेकरून काय होईल, विथ रिस्पेक्ट टू x, एक मिनिट, विथ रिस्पेक्ट टू y. सगळे थेरम बघून ठेवा. कारण काय की जेव्हा तुम्हाला काही इनव्हर्स थेरम आला तुम्हाला आठवलं पाहिजे कानावर काय शब्द पडले होते आपल्या. त्यामुळे हे सगळे सिरीज पाहून ठेवा. पटपट तुम्हाला पेपरला आठवेल. चला x चा डेरिव्हेटिव्ह घेतला मित्रांनो, तर x चा डेरिव्हेटिव्ह आहे dx अपॉन dy. sec चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec into tan. हे डेरिव्हेटिव्ह होते. आता dx अपॉन dy आला, पण आपल्याला पाहिजे dy by dx, म्हणून टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड dy अपॉन dx. याचा रेसिप्रोकल घेतला 1 अपॉन sec y into tan y. इथपर्यंत आपण क्लिअर आलो. आता इथं आल्यानंतर लक्षात ठेवा dy by dx ची जी व्हॅल्यू आहे x च्या फॉर्म मध्ये दिसते, म्हणून x ची व्हॅल्यू आहे sec y. मग याचा अर्थ sec ला आपण x मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण tan चे काय करणार, म्हणून tan ला मला कन्वर्ट करून घ्यावं लागेल sec मध्ये, म्हणजे जेणेकरून मला sec चा आन्सर परत y x मध्ये लिहिता येईल. मग tan ची आयडेंटिटीची गरज आहे. तर काय आयडेंटिटी असते, तर लक्षात घ्या sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आपली आयडेंटिटी असते 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हे आपली आयडेंटिटी आहे. पण आपण sec ची आयडेंटिटी नको, tan ची पाहिजे. पण tan ची आयडेंटिटी काय होणार, +1 जर लेफ्टला आला तर -1, म्हणजे tan स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी काय, मग sec स्क्वेअर थीटा -1. मग मी tan ला रिप्लेस करतो, पण tan ला रिप्लेस करण्याआधी 1 अपॉन sec y ऍज इट इज. पण tan चा स्क्वेअरच नाही, कारण tan चा स्क्वेअर असल्याशिवाय आयडेंटिटी घेऊ नाही शकत. म्हणून tan ला काय करू आपण, रूट मध्ये घेऊन जाऊया. रूट मध्ये गेलं tan स्क्वेअर y, पण जेव्हा स्क्वेअर रूट मध्ये नेतो तेव्हा त्याला साइन येतं प्लस और मायनस. पण आता dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन sec y इन ब्रॅकेट प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. आता बघा tan स्क्वेअर y ची आयडेंटिटी माहिती आपल्याला, sec स्क्वेअर -1. मी इथे रिप्लेस केला मी sec स्क्वेअर y -1. फायनली sec ची जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करून घ्या. dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन sec y ची व्हॅल्यू आहे बघा आपली x, जी रिप्लेस केला मी sec y ला x रिप्लेस केला, ब्रॅकेट मध्ये प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. काय स्क्वेअर रूट आहे, sec स्क्वेअर -1, तर sec ची व्हॅल्यू आहे x, मग sec चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर -1 झाले. बघा आयडेंटिटी इथपर्यंत आपण पोहोचलो. आता इथं नंतर प्लस मायनसचा प्रॉब्लेम राहिलाय, तो क्लिअर करून घेऊया. बघूया पहा यामध्ये काय करता येईल. त्या आयडेंटिटी मी रिप्लेस इरेज करतो. आता समजून घ्या पुढे काय करायचं इथं. तर याला आपण काय करूया, इथं सांगूया बट. क्वेश्चनने काय गिवन दिले तुम्हाला, तर क्वेश्चन दिलेला आहे बघा आपले रेंज पाय 0 पासून तर पाय, जो y ला इथे मला बट 0 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू पाय. आता मग y लाइज इन, मग काय म्हणतात therefore y लाइज इन, y म्हणजे कोणता अँगल आहे हा, y लाइज इन 0 टू पाय, म्हणजे बघा 0 टू पाय, म्हणजे ह्या दोन क्वाड्रंट मध्ये तुमचा y आहे. कोणत्या क्वाड्रंट, क्वाड्रंट नंबर 1, क्वाड्रंट नंबर 2. मग y लाइज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट, त्या दोन क्वाड्रंट मध्ये आहे. मग इथे काय करणार आहात, तर बघा आता तुम्हाला काय चेक करायचे, इथे पहा आपलं जे डेरिव्हेटिव्ह घेतलेला पार्ट असतो इथे sec y into tan y चा पार्ट आहे. मग sec y and tan y, बघा इथे म्हणतो मी sec y and tan y हे पहिल्या क्वाड्रंट मध्ये कसे चेक करा, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे दोघेचे दोघे कसे आहेत रे, पॉझिटिव्ह, कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. बट सेकंड मध्ये ओन्ली साइन पॉझिटिव्ह असतो, साइन अँड कोसेक हे दोनच फंक्शन पॉझिटिव्ह असतात. चला बघूया मग काय म्हणतो sec y and tan y. पहिल्यामध्ये दोघे पॉझिटिव्ह आहे, sec y tan y बोथ
sec y and tan y both are positive in first quadrant. पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोघेही पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर अजून कोणता क्वाड्रंट चेक करणार? सेकंड. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा आता नाउ अगेन sec y and tan y दोघे सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं आहे? सेकंड मध्ये बघा sec y तो निगेटिव्ह आहे, tan y तो पण निगेटिव्ह आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये sec and tan y both are negative in second quadrant. पण आता इथं आल्यानंतर पहा शेवटचं एकच केस लिहायची आपल्याला. दोघांच्या साइन तर माहित झाले, पण आपल्याला हवंय sec into tan. मग बघायचं बघा therefore sec y into tan y is positive in both quadrant. आता तुम्ही मला दोन्ही पॉझिटिव्ह कसे काय झाले? इथे बघा sec into tan आहे बघा, आणि दोन्ही पॉझिटिव्ह म्हणतो मी दोन्ही क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट आणि सेकंड मध्ये. कसं? तर बघा पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोघे कसे होते बघा, इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे sec पण पॉझिटिव्ह, tan पण पॉझिटिव्ह. मग sec into tan पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होणार? पॉझिटिव्ह आन्सर असतं. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये दोघं निगेटिव्ह होते, पण sec पण निगेटिव्ह, tan पण निगेटिव्ह. पण मग आपल्याला इथे -sec आणि -tan दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली तर -sec into -tan प्लस होणार दोन्ही पण, म्हणून इंटू असल्यामुळे त्याला निगेटिव्ह जरी असेल तरी पॉझिटिव्ह झाला, म्हणून बोथ क्वाड्रंट पॉझिटिव्ह आले. आणि फायनल आन्सर मग आपल्या इथे प्लस मायनस साइन जो होता तो पूर्णपणे रिमूव्ह झाला, कारण दोन्ही केस मध्ये आन्सर पॉझिटिव्ह येत आहे. म्हणजे माझं फायनल आन्सर काय आलं? बघा sec dy by dx is equal to 1 upon x root x square minus 1. हे आपलं फायनल आन्सर. डन. असा हा थेरम होता, खूप महत्त्वाचा असेल, चांगलं प्रॉपर करून घ्या आणि आपले मार्क्स फिक्स करा. चला तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या थेरम मध्ये. इन्व्हर्सचा एकच उरलाय जो कोसेक इन्व्हर्स एक्स. चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू सो मच. आपल्याकडे इन्व्हर्सचा शेवटचा थेरम घेऊन येत आहे, कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स. चला जसं आपला सेक इन्व्हर्स प्रूव्ह केला तसा सेम कोसेक इन्व्हर्सचा प्रूव्ह करायला घेऊया. तर चला स्टार्ट करूया. y is equal to cosec inverse of x, that is given cosec inverse of x. पण आपल्याला y ची नाही x ची व्हॅल्यूची गरज आहे. सो x is equal to cosec inverse आहे, इकडे शिफ्ट केला तो काय मिळणार? निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, that is cosec y. नाउ इक्वेशन नंबर 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने करतो, पण आता काय करणार आहात? y ने. सो x चा डेरिव्हेटिव्ह dx upon dy. प्रोसेस पार्ट झाली पाहिजे बघा. आता cosec चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? तर मायनस cosec into cot. पण व्हेरिएबल y आहे तर मायनस cosec y into cot y. डिफरन्शिएशन झालं. डिफरन्शिएशन झाल्यानंतर आपल्याला dx upon dy नाही तर आपल्याला dy by dx y. सो टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड, मग dy by dx. याचा रेसिप्रोकल केला उलट झालं, इकडे याचा रेसिप्रोकल -1 अपॉन cosec y into cot y झालं. आता इथे बघा आपल्याकडे cosec y ची व्हॅल्यू x आहे, याला x रिप्लेस करता येईल, पण cot y चं काय करणार? म्हणून cot ची आयडेंटिटी यूज करावी लागेल. म्हणून आपण काय करू? cot ला -1 अपॉन cosec y आहे तसा, पण cot ला मात्र रूट मध्ये घेऊन जाऊया. cot चा होणार स्क्वेअर, म्हणजे cot स्क्वेअर y. मग आता काय करणार आहात? तर cot स्क्वेअर काय केला? कारण आयडेंटिटी जेव्हा यूज करतो तेव्हा स्क्वेअर असणं आवश्यक असतं. cot स्क्वेअर आयडेंटिटी काय असते? तिथे आयडेंटिटी दिली बघा, cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा, ही त्याची आयडेंटिटी आहे. मग मला cot स्क्वेअर ची व्हॅल्यूची गरज आहे, सो मग +1 लेफ्टला आला तर तो होणार बघा -1 इज इक्वल टू cot स्क्वेअर. मग ही आयडेंटिटी आपण इथे यूज करूया, म्हणजे काय आन्सर बघा dy upon dx -1 upon cosec y in bracket plus minus in square root. cot स्क्वेअर ची आयडेंटिटी काय आता पाहिजे आपण? cosec स्क्वेअर थीटा -1. मग इथे घेतला बघा आपण cosec स्क्वेअर थीटा म्हणजे आपला y -1 झालं. आता फायनली dy upon dx is equal to -1 upon हा cosec y जो होता, cosec y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये बघा x आहे, म्हणून इथे x आला इन स्क्वेअर रूट. काय बघा स्क्वेअर रूट cosec स्क्वेअर मायनस y, cosec स्क्वेअर y -1, cosec ची व्हॅल्यू x, त्याचा स्क्वेअर आहे तर x स्क्वेअर -1
झालं. आता प्रश्न उरला फक्त या प्लस मायनस साइनचा, तो कसा रिमूव्ह करणार आहात, तर मग पुन्हा ठरल्याप्रमाणे काय कंडिशन दिलेली आहे तेवढी फक्त चेक करा. काय कंडिशन बघा, -π/2 लेस दॅन y लेस दॅन y लेस दॅन π/2. म्हणजे याचा मीनिंग कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला y, तर पुन्हा मी क्वाड्रंट ड्रॉ करतो. इथे बघा -π/2 म्हणजे इथे असतो, मग इथे असतो 0, इथे असतो +π/2. म्हणजे क्वार्टर नंबर फर्स्ट आणि क्वार्टर नंबर 4 या दोन क्वार्टर मध्ये कोण आहे, तर -π/2 +π/2 फर्स्ट अँड फोर्थ या दोन क्वार्टर मध्ये आहे कोण, तुमचं y. इथे सांगा y लाइज इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे दोन्ही क्वाड्रंट मध्ये चेक करा की कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे. तर बघा चेक करा की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे ऑल ट्रिगो पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये cos थीटा अँड sec थीटा पॉझिटिव्ह. चला चेक करू आपण. मग फर्स्ट मध्ये चेक करा कोण बघायचंय, तर y व्हेरिएबल म्हणजे इथे बघा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतरचा पार्ट हा मायनस साइनचा विचार करायचा नाही, फक्त कोसेक आणि कॉटचा. मग मी काय म्हणेल, कोसेक y अँड कॉट y हे दोघे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसे आहेत, तर दोघे पॉझिटिव्ह आहेत, कारण ऑल पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट, बोथ आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ मध्ये बघाल तर मग काय म्हणणार, कोसेक आणि कॉट. बघा पुन्हा कोसेक y अँड कॉट y बोथ आर, दोघे बघा कोसेक आणि कॉट, इथे कॉस आणि सेक सोडले सगळे निगेटिव्ह आहेत, म्हणजे कोसेक आणि कॉट सुद्धा ते निगेटिव्ह आले. मग बोथ आर निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. झालं. फायनल आन्सर देताना आपण काय देत असतो, की फायनल आन्सर देताना तुम्हाला बघा इथे कोसेक इंटू कॉट ची गरज आहे. मी तुम्हाला देअरफॉर कोसेक y इंटू कॉट y. आता दोघांच्या कंक्लुजन वरून आन्सर देणार आहात. पहिलं कंक्लुजन काय, कोसेक आणि कॉट दोघं पॉझिटिव्ह आहेत, पण पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह दोघांचे प्रोडक्ट करतोय आपण, पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतो. बरं निगेटिव्हचं बघा दुसरं कंक्लुजन, दोन्ही कशा आहेत, निगेटिव्ह आहेत चौथ्या क्वाड्रंट मध्ये, पण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह मायनस इंटू मायनस काय होणार, पुन्हा प्लसच, म्हणजे दोन्ही केस मध्ये दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतोय. म्हणून कोसेक इंटू कॉट y इज पॉझिटिव्ह इन बोथ क्वाड्रंट. दोन्ही क्वाड्रंट मध्ये यांचा प्रोडक्ट मात्र पॉझिटिव्ह येतोय. म्हणून फायनल आन्सर काय रे, दोन्ही पॉझिटिव्ह असतात, एक प्लस मायनस साइन रिमूव्ह करा आणि फक्त पॉझिटिव्ह येणार, म्हणजे dy/dx आला आपला फायनल. ह्या निगेटिव्हचा काही संबंध नाही, वरचा मायनस वर तो निगेटिव्ह राहील, फक्त डिनॉमिनेटर मात्र x प्लस मायनस साइन रिमूव्ह झालं, ओन्ली x² - 1 झाला. बघा आपला थेरम, हा पण थेरम प्रूव्ह झाला. हा थेरमच नाही तर डेरिव्हेटिव्हचे सगळे थेरम तुम्हाला मी प्रूव्ह करून दिलेले आहेत. लक्षात घ्या कोणताही थेरम मी ठेवलेला नाहीये, त्यामुळे प्रॉपर बघा आणि डेरिव्हेटिव्हचे सगळे थेरम क्लिअर करा आणि आपले 4 मार्क कन्फर्म करून घ्या. मला वाटतं एकही सोडला नाही, एकही मी ठेवणार नाही. चला पुढच्या पण चॅप्टरच्या लगेच लगातार तुम्हाला मी थेरमची सिरीज घेऊन देणार आहे. चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये.